नमस्कार. शंकरस्वामी ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कसे आहात? छान असाल असं आपण मानूया सन्मानपूर्वक. तर विषय असा असतो पहा, काहींना गृहीत धरायचं आणि काहींकडून अपेक्षा व्यक्त करायच्या. गृहीत धरणं म्हणजे ते करतात, आपण निवांत राहू. आणि अपेक्षा ते करतायत ना, मग मला काय करायचं? मी शांत राहीन, मी निवांत राहीन. गृहीत धरणं आणि अपेक्षा आणि शांत निवांत राहणं हे काही कालापर्यंत बरं वाटतं, बरं असतं. पण जबाबदारीचं ओझं ते खरं असतं आणि वास्तव असतं. याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा ज्यांना आपण गृहीत धरलेलं असतं तेव्हा ते नसतात. मग अपेक्षा कुणाकडून? प्रश्नचिन्ह येतो ना. उत्तर सहज असतात आणि सहज अपेक्षा पूर्ती होते गृहीत धरल्यापर्यंत. पण जेव्हा माणसाचं अस्तित्व नसतं तेव्हा खरं कळतं. राग व्यक्त करणं, अहंकार दाखवणं हे अपेक्षाबरोबर असतंच, पण ते कायमस्वरूपी नसतं. कालप्रवाहामध्ये चांगली माणसं काळाबरोबर निघून जातात. आहे ना, वास्तव सत्य. पण त्या अगोदर भान, जाण आणि कर्तव्यनिष्ठता याची जाणीव जेव्हा आपल्या स्वचिंतनात होते तेव्हाच खरं ते कळतं आणि खरं तेच असतं. हे नंतर तुम्ही किती पूजा करा, किती आठवण करा, ती आठवण केवळ औपचारिक असते, प्रासंगिक असते. कारण जबाबदारीचं ओझं आणि खरं सत्य हे जीवन जगतानाच प्रत्येक माणसाला कळतं. गृहीत धरणं आणि अपेक्षा इति शब्द यावर आज मुद्दाम होऊन कधीतरी बोलावंच वाटतं. व्यक्त होईल तोच मुक्त राहतो. मधी कुडत राहणं आणि मेंदू सडत राहणं हा मनोविकार आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.